अकोल्यात एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून तौहीद समीर वैद्य असं आरोपीचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी तौहीद याने अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत हा प्रकार केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे। या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे। शनिवारी दुपारी 4:30 वाजताच्या दरम्यान नातेवाईक गणपती पाहण्यासाठी गेल्यामुळे घरी कोणी नसल्याचा फायदा घेत हा अत्याचार केला असल्याचे बोलले जाते। तर या प्रकरणानंतर बजरंग दलाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। त्यांनी पोलीस ठाण्यात आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी तौहीद याला पकडण्यासाठी एक पथक गठीत केलं असून त्याचा शोध घेत आहेत। आरोपींनी यापूर्वीही अनेक गुन्हे केले असल्याची माहिती समोर आली आहे। आरोपीचा सध्या पोलीस कसून शोध घेत आहे।